स्वतःच्या रागावर ताबा ठेव. मालन निंबाळकर, सूर्या सूर्या, मालन निंबाळकर. कोण रे? समोर ये. लपून का मारतोय हा? सूर्या सूर्या सूर्यकांत, प्लीज वेडेपणा करू नका. स्वतःवर कंट्रोल ठेवा. हे लोक तुम्हाला मुद्दाम इन्स्टिगेट करायचा प्रयत्न करतायत कारण तुम्ही असं काही करायला हवंय त्यांना, जेणेकरून ते तुमच्यावर दावा ठोकतील आणि तुम्हाला आत टाकतील. मुळात मालन मॅडमना एकटं पाडण्याचा डाव आहे हा, आणि हा जर हाणून पाडायचा असेल तर तुम्हाला डोकं शांत ठेवायला लागेल. सूर्या, मलाही कालिंदी मॅमचं म्हणणं पटतंय. तू प्लीज शांत राहा. अरे म्हणून काय आपण चपला खायचे का? ही परिस्थिती लवकरच बदलणार आहे. विजय नेहमी सत्याचाच होतो. तुम्ही फक्त एकच गोष्ट करा, तुम्ही तुमच्या फॅमिली बरोबर राहा. आत्ता ह्यांना एकटं पडू द्यायचं नाही आपल्याला, कळतंय का तुम्हाला? प्लीज डोकं शांत ठेवा आणि यांना घरी घेऊन जा. काळजी घ्या यांची. ओके? मालन निंबाळकर, सूर्या. परत आम्ही तिथंच आलो जिथं आम्हाला यायचं नव्हतं. ए वकील, हे काय चाललंय? तुम्ही तर बघितलंच, आपण पूर्ण प्रयत्न केला. काय प्रयत्न केला असता तर आम्ही आत्ता बाहेर असतो. ए काळा कोट, तुला आम्हाला हितनं बाहेर काढणं जमणार आहे का नाही? अरे गायरे गायरे वाटलो का आम्ही तुला? जिल्ह्याच्या राजकारणात वोट आहे आमची ना, आम्हाला तुझ्यामुळे इथं सडावं लागतंय. हे बघ, लवकरात लवकर आम्हाला हितनं बाहेर काढलं नाहीस तर तुझ्या चेंबर सकट त्याचे जोरावर तुझे काय कमवलंस ते सगळं संपवून टाकू. घर, प्रॉपर्टी, तुझी पोरगी, सगळं. शेवटचं सांगतोय, दोघा वकिलीचा अभ्यास करायचा आहे तर कोलन आम्हाला इथून लवकरात लवकर बाहेर काढ, नाही तर तुला जगाबाहेर जावं लागेल.